मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम तोडगा निघेल असं बोललं जात आहे। या संदर्भात भाजपचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख आहे। कशा प्रकारे तुम्ही बघता या संपूर्ण बैठकीकडे आणि काय वाटतं तुम्हाला, खरंच निघेल तोडगा त्यांचा? नाही, माध्यमांच्याच माध्यमातून आम्हाला कळतं आहे की आज 25 तारखेला महाविकास आघाडीच्या जागेसंदर्भातली अंतिम बैठक आहे। पण जे ह्या वाटाघाटीमध्ये तीनही पक्षाचे नेते सम्मिलित होत आहेत त्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी 2 नेते यांची भाजपाशी पूर्णपणे बोलणी झालेली आहे। लवकरच ते भाजपामध्ये सम्मिलित होत आहेत। कोणते नेते आहे, काही संकेत द्या ना मला। नाही, संकेतापेक्षा काही दिवस जर वाट पाहिली तर नक्कीच मुहूर्त लवकरच शोधला गेला आहे। बरं, तुम्ही म्हणतात की 2 मोठे नेते आहे, तुमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की यादीच मोठी आहे ती। नाही, नक्कीच बघा, विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास करून हे सर्व नेते भाजपामध्ये सम्मिलित होण्यासाठी इच्छुक आहेत। काल उत्तर महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील आले। मागच्या आठवड्यामध्ये मुंबई रिजनल काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व माजी खासदार मिलिंद देवरा त्यानिमित्ताने काँग्रेस पक्ष सोडून गेले। तर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशाला जगद्गुरू करण्यासाठी सर्व नेते भाजपामध्ये सम्मिलित होत आहेत। आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करतो। मिलिंद देवरा यांना घेताना असं दिसलं की कुठेतरी जागेचं जे समीकरण आहे महायुतीचं त्यानुसार तुम्ही नेत्यांना ॲडजस्ट करता, त्यांना शिंदे गटात पाठवलं अशी एक चर्चा आहे। नाही बघा, ज्याच्या याच्याप्रमाणे त्याच्या प्रगल्भतेप्रमाणे नक्कीच त्यांना ॲडजस्ट करण्याची भूमिका ही पक्षाची, आमच्या मित्र पक्षाची राहणार आहे। पण विशेष करून अमृत काळामध्ये भाजपाच्या सोबत येऊन देश उभारणीच्या कार्याला हातभार लावणं हे जर या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं ध्येय असेल तर भाजपामध्ये आम्ही त्यांचं स्वागतच करतो। शेवटला प्रश्न, महायुतीचा जागा वाटपाचा काय स्टेटस आहे महाराष्ट्रामध्ये? बघा, कालच आपण पाहिलं की देशामध्ये स्थापन झालेली इंडी आघाडी याच्यामध्ये फूट झाली। ममता बॅनर्जी आणि आम आदमी पार्टीनी त्याच्यातून आपल्याला वेगळं करून घेतलं आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्रात देखील येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीमध्ये देखील फूट ही अटळ आहे। इंडी आघाडीप्रमाणे महाराष्ट्रातली महाविकास आघाडी देखील फुटल्याशिवाय राहणार नाही। आशिष देशमुख यांनी स्वतःच्या महायुतीबद्दल तर सांगायला नकार दिला की त्यांचं काय स्टेटस आहे, पण त्यांनी एक मोठा संकेत दिला की 2 नेते जे महाराष्ट्रातले आहे ते महायुतीमध्ये येण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्याची अंतिम बोलणी झाली देखील आहे आणि सोबतच या व्यतिरिक्त आणखी काही नेते आहेत ते देखील या यादीमध्ये आहे असं देखील आशिष देशमुख यांनी सांगितलं। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।